शूटिंगच्या दरम्यान मला त्यावेळी ताप पण आला होता. सगळ्यांना त्यावेळी म्हणजे सगळे डेंग्यूची साथ होती. डेंग्यूची साथ आणि मला वेळ लागले. आम्ही जे शूट केलेलं आहे, अरे बापरे, पावसात आम्ही टँकर मागून शूट केलंय 12 तास. आणि ते ठाण्याच्या पाईपलाईन आहे तिथे झालंय ना शूट. अरे खूप. आणि आम्ही हायस्पीड मध्ये करायचो, त्याच्यामुळे मला वेळ लागले. हिने ते फार गोड गायले पण आम्ही ते असे गायचो, मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले, आणि त्याच्यात ऍक्टिंग करायचं. त्याच्यात माझं डोकं आणि सगळा ताप बीप. एक दिवस सरांनी, मला आठवतंय, सरांनी शूट कॅन्सल केलं होतं टाइमपासचं. एक दिवस मला ताप होता. सर आणि मॅम स्वतः डॉक्टरकडे मला घेऊन गेले. मी ठाण्यातच राहिलो होतो, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मी ठाण्यातच राहतो. माझं करिअर ठाण्यातच झालेलं. तर त्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणाले की पॉसिबलच नाही याला शूट करणं दुसऱ्या दिवशी. आणि मग सर आणि मॅमने डिसिजन घेतला की दुसऱ्या दिवशी शूट आपण कॅन्सल करूया. तर त्यावेळी खूपच असं वाटलं होतं की आपल्यामुळे शूट कॅन्सल होत आहे वगैरे वगैरे वगैरे. तर सरांनी फार कम्फर्टेबल केलं त्यावेळी की काही नाही, आपली तब्येत महत्वाची आहे, तू स्वतःची काळजी घे. अरे शूट होत राहील. म्हणजे आम्ही बॉर्नव्हिटा प्यायलो, सगळं प्यायलो, सतत बॉर्नव्हिटा द्यायचे, गरम गरम सतत. स्पेशल टॉवेल्स पण होते. हा, स्पेशल टॉवेल्स होते आमचे. आम्ही 2-2 टॉवेल्स होते, एक सुकला का दुसरा, एवढं ओलं व्हायचो आम्ही. पण मला असं वाटतं की त्यावेळी असं कोणतरी आई बाबांनंतर कोणी काळजी घेणार असेल आमचं, तर ते रवी सर आणि मेघना मॅम होते. कारण शूटच्या वेळी आपलं कोणीच नसतं ना. कारण शूट त्यावेळी असं होतं की चल यार शूटिंग करतेवर जाते, असं बऱ्याचदा लोकांचं, आता मी बरंच काम करतो, बऱ्याच लोकांचा असा अप्रोच असतो. पण त्यावेळी एका नवीन ऍक्टर बरोबर, एका नवीन ऍक्ट्रेस बरोबर अशा प्रेमाने वागणं आणि असं मनापासून प्रेम करणं, फार मला असं वाटतं त्यावेळी त्यांचं फारच कौतुक आहे. आणि त्यांनी आपलं समजलं होतं आम्हाला. म्हणजे त्यावेळी ना आम्ही त्यांची मुलंच होतो, त्यामुळे ते आम्हाला थोडंसं ओरडायचे, पण थोडंसं प्रेम ओरडून झाल्यानंतर त्यांना कळायचं की मूड ऑफ झालेला आहे, तर जाऊन प्रेम पण करायचे. किंवा मग माझी एक शिक्षा होती की मला असं त्याच्यात थोडं रॉ दिसायचं होतं, तर मी काय चुकलो तर सर म्हणायचे ह्याला उन्हात उभं करा, ह्याला उन्हात उभं करा तिकडे जाऊन. तर मी उन्हात उपवन लेकला असा फिरतो. त्यावेळी कोणी ओळखायचं नाही ना, तर आम्ही उपवन लेकला फिरत असायचो, मी तरी, कारण मला अजून काढ व्हायचं होतं त्याच्यात. सो अशी सगळी शिक्षा त्यावेळी सर आम्हाला द्यायचे. पण मजा होती त्यावेळी. फारच शिकण्याचं वेगळी प्रोसेस होती. म्हणजे आम्ही शिकत होतो हे पण कळत नव्हतं. म्हणजे ते इनडिरेक्टली जे शिकणं असतं ना, ते म्हणजे हा माणूस आपल्यासाठी एवढं करतोय, मॅम एवढं करतायत, सेट आपल्यासाठी एवढं करताय, हे नकळत आपल्यावर संस्कार होत असतात ना की असं शूटिंग असतं, असं प्रेमाने शूटिंग होतं. सो ते पण टाइमपासने आम्हाला वेगळं प्रेम शिकवलंय. म्हणजे लोकांना तर प्रेम शिकवलंय, पण आम्हाला पण असं प्रेम शिकवलंय. आम्ही आमच्यामुळे लोक प्रेम शिकले. दगडू आणि प्राजक्ताचं कसं काय त्यांनी, म्हणजे आता रवीने पण सांगितलं, प्रियदर्शनने पण सांगितलं, पण ही प्राजक्ता जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा एकतर तुझं खरं बघायला गेलं तर शाळामध्ये तू काम केलंस, पण तसं बघायला गेलं तर तुझं पहिलं प्रेम तसं गाण्यापासून तू सुरू केलं होतंस. आणि अपघाताने तुझी एंट्री सिनेमात झाली आणि तुझ्याकडे चांगले त्या पद्धतीचे प्रोजेक्ट आले. एक शाळा आपण म्हणू शकतो, टाइमपास त्याच्यातला एक आहे. त्यामुळे प्राजक्ता जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तिला एक तर तू बेसिकली तशी वाटली आहेस, होतेच मी हा, त्यामुळे आम्हाला ते तुला, आणि आता मी अजिबात तशी नाहीये. बरं ते सांगशील, ती जर्नी सांगशील मला. म्हणजे आता तू 11 वर्ष आधी जेव्हा तू आठवतेस, तर काय त्यातल्या आठवणी तुझ्या ह्याच्यात आहेत, मेमरीज? मी खरं सांगायचं तर ऑलमोस्ट 360 फरक पडलाय माझ्यात. म्हणजे मी तेव्हा खूपच नाईव्ह, शाय, भयंकर शाय. म्हणजे मी लहानपणापासून ना, मी प्राजक्ता सारखी का होते याचं रिझन असं आहे की आई बाबा सतत कॉन्सर्ट आणि याला जायचे, मी त्यांच्याच बरोबर असायचे. नेहमी मोठ्या माझ्यापेक्षा डबल वयाचे आई बाबांचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स होते, त्यामुळे ना मी माझ्या वयाच्या लोकांमध्ये राहिले नव्हते. त्यामुळे एक तर मी माझं गाणं नाही तर पुस्तकं, दॅट्स इट. माझं ते आयुष्य तेच होतं. त्यामुळे कम्युनिकेशन हा प्रकार माझ्यासाठी बाद होता. म्हणजे माझ्या दृष्टीने की काय बोलायचं असतं, म्हणजे बोलायचं असतं का, की अरे ही काही कितकी, अगं आपल्याला तोंड दिलंय, बोलायचं असतं असं. माझ्या मैत्रिणी मला टॉन्ट मारायच्या की इतकी बोलायचे नाही मी. आणि मी खूप जास्ती इंट्रोवर्ट होते, खूप ड्रीमी, स्वप्नरंजन, खूप ड्रीमी होते म्हणजे मी तेव्हा. सो मला असं वाटतं की प्राजू माझ्यात होती ती, फक्त रवी सरांनी माझा हात पकडला आणि आता हा ये टाइमपासमध्ये ये, असं झालं ते लिटरली. कारण खरंच मला काही वेगळं नाही करावं लागलं आणि कुठेतरी ते
खरं ते होतं त्यामुळे ते तसं दिसलं पडद्यावर असं मी म्हणेन. कारण मला बॉडी लँग्वेजवर काम नाही करावं लागलं. मी खरंच माझं शायनेस असल्यामुळे सगळं तसंच होतं. म्हणजे इवन सेटवर सुद्धा मी खूप कमी बोलायचे. मी आणि प्रथमेश सुद्धा आम्ही प्रमोशन्समध्ये ॲक्च्युली फ्रेंड्स झालो. आम्ही बोललोच नाही अख्खं फिल्ममध्ये. फार अच्छा हां हॅलो हाय वगैरे असं. म्हणजे एका पॉईंटला आय एम शुअर आम्हालाही असं वाटत होतं की हे कसं होईल वर्कआउट, ही केमिस्ट्री कशी वर्कआउट होईल. पण ती ॲक्च्युली इट हेल्प फॉर द बेटर असं मला वाटतं की. आणि काही कॅरेक्टर्स अशी असतात ना की जी तुमच्या आयुष्यात एक ब्लेसिंग म्हणून येतात. मला असं वाटतं प्राजू इज द बिगेस्ट ब्लेसिंग ऑफ माय लाईफ. कारण आज मला केतकी म्हणून हाक मारल्यानंतर प्रॉबेबली माझं लक्ष जाणार नाही, पण प्राजू म्हणल्यानंतर पटकन असं होतं माझं. कारण पहिले तू प्राजू ना असंच विचारतात लोक. आणि एक गंमत सांगते मी की खूप विचारतात. आय एम शुअर प्रथमेशला विचारत असेल की अगं 12 वर्षापूर्वी टाइमपास केला अजूनही तुला प्राजू म्हणतात, तुला कंटाळा नाही येत का काय एवढे लोक सतत प्राजू प्राजू. मला नाही येत. मला एव्हरी डे आय फील हाऊ मच आय एम ग्रेटफुल. कारण हॅरी पॉटर म्हणा किंवा गब्बर सिंग म्हणा किंवा जय वीरू म्हणा, हे आयुष्यभर लोकांच्या DNA चा भाग झाले. तसं दगडू प्राजू DNA चा भाग झाले आता. की खूप लोक सांगतात की वी डिसाइडेड टू गेट मॅरिड आफ्टर वॉचिंग टाइमपास किंवा आमचा पण शाकाल होता असं पण सांगतात. आमचा पण शाकाल होता ऍक्च्युली. त्यामुळे टाइमपासनी फक्त मला अभिनेत्री म्हणून नाही तर गायिका म्हणून पण खूप काही दिलं. आणि मी खरं सांगायचं तर मी जेवढं ह्यांनी एकांकिका आणि याच्यामध्ये खूप एक्सप्लोअर केलं, मी तेवढं अभिनय नव्हता एक्सप्लोअर केला तेव्हा. जे काय मी केलं, मी कधीच शाळा असो, काकस्पर्श असो, तानी असो, मी कुठल्याच फिल्मला ऑडिशन पण दिली नव्हती. इट हॅपन्ड. इट्स द मोस्ट पॉझिटिव्ह ॲक्सिडेंट ऑफ माय लाईफ. ते होत गेलं. त्यामुळे मी असं म्हणेन की अनुभव हा नव्हता, पण प्रत्येक सिनेमा आपल्याला काहीतरी देऊन जातो ना, तसं टाइमपास नंतर माझ्यात काय बदललं तर अभिनय आणि गाण्यासाठीची आच मला किती आहे हे मला त्या वर्क प्रोसेसमध्ये कळलं. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एक्सप्लोअर केलं. आणि मी असं म्हणेन की खूप लोक मला असं म्हणायचे की अच्छा तू आता अच्छा शाळा आला का, अच्छा मग तू गाणं बंद केलं. म्हणलं नाही मी नाही गाणं बंद केलं. अच्छा मग ओके मग गाणं आलं. अच्छा पिक्चर नाही येतात का तुला. मग ते एकदाच काय तो रवी सरांमुळे घ्या गायिका अभिनेत्री, मला वेळ लागले गायली आहे आणि अभिनय पण केलाय, असं एकाच ह्याच्यात ते झालं. आणि आता असं होतं की सिनेमे मी करतेय आणि डिरेक्टरच मला म्हणतो की तू गाशील ना, म्हणजे त्याच्यामध्ये आवडेल ना तुला गायला. दॅट्स द मोस्ट ब्युटिफुल थिंग. की कुठेतरी मी हे मॅनिफेस्ट केलं असं मी म्हणेन रवी सरांच्या थ्रू. कारण मी लहानपणापासून किशोर कुमार यांची फॅन आहे. म्हणजे मी लहानपणी आईला म्हणायचे की मी मोठी झाल्यावर यांची लग्न करणार आहे. सो आई म्हणले अगं ते नाही आहेत, ते गेले म्हणजे आता. पण ही इज अन ॲक्टर, डिरेक्टर, सिंगर, मल्टी फॅसेटेड पर्सन. त्यामुळे मी कलेला लहानपणापासूनच कधी कॅटेगराईज नाही केलं की अभिनय तर अभिनय, गाणं तर गाणं. माझ्यासाठी ते कॉम्प्लिमेंट होत आलं. आमच्या घरी सुद्धा नाटकाचं बॅकग्राऊंड आहे. माझे आजोबा नाटकात काम करायचे. सो मी सगळ्यांना सगळं करताना बघितलंय. त्यामुळे माझ्यासाठी ते आत्तापर्यंत गाणं आणि अभिनय खूप सुंदर वर्क झालं. आणि टाइमपासमुळे ते इतक्या प्रचंड लोकांपर्यंत पोचलं की आज एक गायिका अभिनेत्री म्हणून जेव्हा लोक बोलवतात तेव्हा खूप छान वाटतं. निश्चित. आत्ता आपण इतकं बोलतोय, एक राऊंड आपला झाला. प्रत्येक जण 12 वर्षापूर्वीचं सगळं तुम्ही सांगितलं. तर बिग फिश अँड कंपनी या हॉटेलमध्ये आता आपण बसलोय आणि आपण खातोय ते फूडही म्हणजे तुम्हाला आवडतंय हे दिसतंय मला, कारण तुम्ही ते खाता खाता बोलताय. त्यामुळे अर्थात आणि ते आम्हाला बऱ्याचदा सहकार्य करतात त्यांचा व्हेन्यू हे करण्यासाठी, फूड त्यांचं हे करण्यासाठी. आणि खरंच दादरमधलं हे एक असं हॉटेल आहे की जिथे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पदार्थ, इथली खाद्यपदार्थ भयंकर म्हणेन टेस्टी मिळतात. गाण्यासारखंच आहे. येस पोलीस अजून तुपात लागलाय. येस येस येस.